नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूया आजच्या टॉप 9 बातम्या. दक्षिण भारत जैन सभा ही जैन समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरत आहे. समाजाच्या विविध अडीअडचणीच्या काळात मदत करणारी जैन सभा असून समाज हित व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. दक्षिण भारत जैन सभेचे 104वे नैमित्तिक अधिवेशन महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सर्वश्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सतेज पाटील, राहुल आवाडे, अभय पाटील, लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य, महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदनी, माजी आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, वीरकुमार पाटील, संजय पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे, दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, जैन समाज मार्फत राबवण्यात येणारे विविध उपक्रम हे भावी पिढी घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या समाजात शिस्तबद्ध आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात येते. प्रत्येकाला मदत करण्याची भावना असणारा हा अत्यंत प्रागतिक समाज आहे. प्रत्येकाने जगावे आणि इतरांना जगू द्यावे अशी भावना ठेवण्याचे काम जैन समाजाने केले आहे. भविष्यात भावी पिढीसाठी जैन समाज जो निर्णय घेईल त्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी सहकार्य करू असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूरकर वासियांच्या भावनेशी जुळलेली नांदणी येथील मठात परत आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री आंबेडकर म्हणाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जैन समाज हा धार्मिक आणि अहिंसा जपणारा समाज आहे. दक्षिण भारत जैन सभेमार्फत गरजू विद्यार्थ्यांसाठी तसेच शेतकरी वर्गासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. उत्तम संघटन म्हणून कशा पद्धतीने काम करावे याचे जैन समाज हे एक उत्तम उदाहरण आहे. कागल येथील जैन समाजाला बक्षीस म्हणून दिलेली जागा विकसित करू. त्याचबरोबर कागल तालुक्यातील बामणी येथील भगवान महावीरांचे एक पुरातन मंदिर असून भगवान महावीर मंदिराच्या जीर्णोत्सवाचे काम निश्चितपणे मार्गी लावू असे अभिवचन श्री मुश्रीफ यांनी या कार्यक्रम प्रसंगी दिले. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी हातकणंगले तालुक्यातील श्री क्षेत्र कुंथुगिरी व श्री क्षेत्र बाहुबली या मंदिरासाठी जिल्हा नियोजन मधून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली असता त्याला त्यांनी सकारात्मकता दर्शवली. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र प्रगतीचे व जिन विजय या डिजिटल अंकाचे प्रकाशन पालकमंत्री आंबेडकरांच्या तर दक्षिण भारत जैन सभेची पंचसूत्री स्मरणिकेचे प्रकाशन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनात खासदार छत्रपती शाहू महाराज, दोन्ही जैन धर्मगुरू, आमदार सतेज पाटील, आमदार यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते द भारत जनसभेचे सॉफ्टवेअर अनावरण, जैन सभेच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन, आमदार सतेज पाटील द डॉक्टर चौगले यांच्या लोकसंवाद पुस्तकाचे प्रकाशन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या जैन समाजातील दत्तक पालक योजनेसाठी आमदार सतेज पाटील यांनी 10 लाख रुपयांची देणगी यावेळी दिली. या अधिवेशनात गेल्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला आहे. तसेच आगामी वर्षांसाठीचे संकल्प, समाजहिताच्या योजना, संघटना विस्तार आणि पुढील कार्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या अधिवेशनासाठी रावसाहेब पाटील, संजय शेट्टे, अभिनंदन पाटील, अनिल पाटील, नगरसेविका, त्याचबरोबर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील जैन समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या देशव्यापी उपक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील लाखो युवक युवतींना संबोधित केले. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथून ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला.
युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या अभियानात विविध आध्यात्मिक संस्था, महाविद्यालये, माय भारत युवा क्लब, माय भारत स्वयंसेवक, औद्योगिक संस्था तसेच इतर सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्त, निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. देशातील तरुणांना व्यसनापासून दूर ठेवून विकसित भारताच्या उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर या उपक्रमाचा भर आहे. या अभियानाअंतर्गत पुढील 2 वर्ष रविवारी विविध जनजागृती कार्यक्रम, संवाद, शपथविधी आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून व्यसनमुक्त आणि निरोगी भारताचा संदेश देशभर पोहोचवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकभवन नागपूर येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. हे वृक्षारोपण भारत सरकार, नागपूर जिल्हा प्रशासन, नागपूर महानगरपालिका, विविध शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या ग्रीन नागपूर अभियानाचा एक भाग आहे. शहरात हरित क्षेत्र वाढवणे, पर्यावरण संरक्षणाला चालना देणे आणि नागरिकांमध्ये वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नरनवरे, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सामूहिकरित्या पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. दिनांक 17 जानेवारी 2027 रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2027 स्पर्धेच्या नाव नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन ही जगातील सर्वाधिक स्पर्धकांचा सहभाग असलेली समावेशक मॅरेथॉन बनवल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना चालना मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. निरोगी जीवनशैली, सामाजिक बांधिलकी आणि जनसहभाग वाढवण्यात अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यायन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या सैन्य दलाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी.एस. कुंशवाह, मॅरेथॉन आयोजक संस्था प्रोकॅमचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंह, सहसंचालक विवेक सिंह तसेच मॅरेथॉनच्या प्रायोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महसूल विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून बारामती विधानसभा मतदारसंघातील श्री शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोमेश्वर येथे या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात विविध योजनांची लाभ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच महसूल व कृषी विभागातील महत्त्वपूर्ण सुधारणा आणि कार्यालयीन सेवांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे 100% भरली आहेत. त्यामुळे जानाई शिरसाई योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व जलसाठे आणि तलाव तातडीने भरण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शैक्षणिक संस्थांनी बदलत्या रोजगार क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्याने सज्ज आणि काल सुसंगत मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला पाहिजे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. आजच्या उद्योग विश्वाला केवळ पदवीधरांची नव्हे तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामदेव बाबा विद्यापीठ नागपूर येथे
AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून रामदेव बाबा विद्यापीठाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे। शिक्षणाच्या मूलभूत उद्देशांशी नाते कायम ठेवत व्यापारीकरणापासून दूर राहण्याचे कार्य या संस्थेने केले आहे। खाजगी संस्था असूनही देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये या विद्यापीठाचा समावेश असून संशोधन आणि आधुनिक शिक्षणाच्या क्षेत्रातही हे विद्यापीठ देशातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक ठरले असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामदेव बाबा विद्यापीठातील AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सी स्थापन करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या निविदियाचे प्रतिनिधी असलेल्या फॉर्ट्राइज बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमचा सन्मान केला। सन्मानित मान्यवर जॉन सॅम्युअल, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक श्रीनिवास, उपाध्यक्ष सेल्स ऑपरेशन्स धनराज के, वरिष्ठ सोल्युशन्स आर्किटेक्ट या प्रसंगी श्रीराम देवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल, विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर SS मंथा, कुलगुरू डॉक्टर RS पांडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। लोकसेवेचा ध्यास आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या भूमिकेतून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले। यावेळी विविध भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा, महसूल, शेती, पायाभूत सुविधा तसेच इतर स्थानिक प्रश्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समोर मांडले। प्रत्येक तक्रार आत्मीयतेने ऐकून घेत त्यांनी संबंधित विभागांमार्फत त्वरित कार्यवाही करण्यावर भर दिला। जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणींचे प्रभावी निराकरण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी शानदार कामगिरी करत देशाच्या पदक संस्थेत मोलाची भर घातली आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। पुरुषांच्या 60 किलो गटात सचिन सिवाच यांनी सुवर्ण पदक पटकावत भारताचा झेंडा उंचावला, तर पुरुषांच्या 80 किलो गटात अंकुश पंघाल यांनीही सुवर्ण पदकावर नाव कोरले। महिलांच्या 75 किलो गटात लवलीना बोर्गेन यांनी उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन करत रौप्य पदकाची कमाई केली। या तिन्ही खेळाडूंच्या उल्लेखनीय यशामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदक तालिकेत महत्त्वाची भर पडली आहे। त्यांच्या या यशाबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित विशेष समारंभात PBG सोल्जरॅथॉन या फिटनेस आणि जनजागृती उपक्रमात हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। राष्ट्रपती भवनातील फोरकोर्ट येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू यांनी सहभागी धावपटू आणि जवानांना शुभेच्छा देत तंदुरुस्त जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि राष्ट्रीय सेवेसाठी आवश्यक असलेल्या फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले। या उपक्रमात प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड तसेच विविध क्षेत्रातील सहभागी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशात फिटनेसबाबत जनजागृती निर्माण करणे आणि युवकांना निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।